नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आजची सकाळ उजाडली आणि 9-9:30च्या आसपास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केला. त्यांचं म्हणणं असं आहे की चीनच्या पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी झुकले, ते घाबरले त्यांच्या पुढे आणि एक प्रकारे चीनसमोर त्यांनी माथा टेकला, त्यांनी माघार घेतली, अशा प्रकारचे शब्द त्यांनी वापरले. आणि त्यांनी काही प्रश्न विचारले. त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वीच राहुलजींचं भाषण लोकसभेत झालं आणि त्या लोकसभेतल्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी हम दो हमारे दो असा शब्द प्रयोग केला. आता या दोन्ही गोष्टींच्या निमित्ताने आपल्याला बोलायचं. पहिल्यांदाच हे सांगतो की राहुल गांधींबद्दल काहीही बोललं किंवा स्वतः राहुल गांधी बोलले तरी ते ट्रोल केले जातात. जे त्यांच्या संबंधी बोलतात किंवा त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले त्याच्याबद्दल ज्यांना ते मुद्दे पटतात किंवा अंशतः पटतात, असं काहीही जरी कुठल्याही वेड्यामधनं व्यक्त झालं तर ते त्याच्या विरुद्ध ज्यांनी ते केलेलं असेल, राहुल गांधींना सपोर्ट केला असेल, सहमती व्यक्त केली असेल त्यांच्याबद्दल, तर त्यांनाही ट्रोल केलं जातं. म्हणजे आत्ता मी हे जे बोलणार आहे राहुल गांधींबद्दल, त्यामुळे मलाही ट्रोल केलं जाईल, माझ्यावरही टीकेचा भडीमार केला जाईल. पद्धतशीरपणे तो भडीमार नेहमीच होतो आणि यावेळी सो होईल हे गृहीत धरून मी हे बोलतो आहे. आणि ते यासाठी बोलतो आहे की ते देशाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. राहुल गांधी असं म्हणाले होते लोकसभेमध्ये जी चर्चा झाली अर्थसंकल्पाबद्दल आणि त्यानिमित्ताने जी चर्चा होते, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर जी चर्चा होती, त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केलं. ते भाषण उत्कृष्ट करतात. मन की बात त्यांची अतिशय प्रभावी असते. तेव्हा त्याबद्दल शंकाच नाही. नरेंद्र मोदींची लोकप्रियता, ते पुन्हा निवडून आलेले आहेत त्यामुळे सिद्ध झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आजही त्यांच्या नेतृत्वाबाबत देशामध्ये स्वीकारार्हता आहे. ही वास्तव आहे, हे मी सांगतो मुद्दाम. तरीसुद्धा ते लोकप्रिय असले, त्यांचा करिश्मा असला तरीसुद्धा प्रश्न हे तर विचारायला लागतात. विरोधी पक्षाचा नेता एखादा असेल, कोणी असेल, तर त्यांनी सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारलेच पाहिजेत ना. महाराष्ट्रात जर देवेंद्र फडणवीस यांनी जर महाविकास आघाडी सरकारला काही प्रश्न विचारले तर त्याचंही मी स्वागत करतो. त्यांनी टीका केली तर स्वागत करतो. त्याच पद्धतीने आता जर राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले किंवा कोणीही, ममता बॅनर्जी असतील, बाकी विरोधी पक्षातले केंद्रातले नेते असतील, तर ती चांगली गोष्ट आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे. कारण राहुल गांधींनी सतत भजन गावं नरेंद्र मोदींचं. ते भजन गाणारे खूप लोक आहेत ना, आता मीडियामध्ये आहेत. आणखीन जे 4 स्तंभ लोकशाहीचे आहेत त्यामध्ये या 4 स्तंभामध्ये सुद्धा ह्या झांजा वाजवणारे लोक आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी झांजा वाजवत भजन त्यांचं गावं अशी अपेक्षा आहे का कोणाची? ती अपेक्षा ते कधीही पूर्ण करणार नाहीत आणि ती चांगलीच गोष्ट आहे. फक्त टीका करताना ती टीका संयमी असावी, समतोल असावी, ही अपेक्षा आपण करतो. आता राहुल गांधी काय म्हणाले बघा. त्यांनी असं म्हटलं की केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांबद्दल ते बोलले. या कायद्यांमुळे बड्या उद्योगपतींना अमर्यादित धान्य खरेदी करता येईल आणि त्याचा साठा करता येईल. आणि अशा पद्धतीने काय म्हणाले की हम दो हमारे दो. आता हे उघड आहे. हम दो म्हणजे सत्तेमधले 2 कोण महत्त्वाची माणसं आहेत लोकांना माहिती आहे. आणि हमारे दो ते कोणाला उद्देशून म्हणाले? ते अर्थातच बडे उद्योगपती 2 कोण आहेत ते आपल्याला माहिती आहेत. त्यांनी नाव घेतलं नाही, पण आपल्या डोळ्यासमोर ती नावं आहेत, अदानी आणि अंबानी. 2014 सुद्धा राहुल गांधींनी सूटबूट सरकार अशी टीका केली होती. 14 लाख रुपयांचा वेश कोणी परिधान केला होता हे आपल्याला माहिती आहे. जे गरिबांच्या बाजूनी मोदी बोलत होते त्यांचे कपडे किती खर्चिक आहेत हे असं राहुल गांधींनी सांगितलं. आणि एक प्रकारे सूटबुटकी सरकार म्हणजे महागडे कपडे घालणारा हा नेता, हा उद्योगपतींचीच धन करणारा नेता आहे असं त्यांना म्हणायचं होतं. ती टीका झोंबल्यानंतर मोदींनी आपली इमेज बदलली
आपली धोरणं एकदम कल्याणकारी योजना वगैरे सुरू केल्या, एकदम की आम्ही बड्या भांडवलांना काही मदत करत नाही, मी गरिबांसाठी करतो हे दाखवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम सुरू केले. हा राहुल गांधींच्या टीकेचा परिणाम होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्ता ते असं म्हणतात ते अदानी आणि अंबानींचं नाव त्यांनी घेतलं नव्हतं, पण केंद्रातले जे मंत्री जे एकदम उभे राहिले आणि त्यांनी राहुल गांधींवरती टीका सुरू केली आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी नावं घेतली अदानी आणि अंबानीची. राहुलजींनी घेतली नव्हती ती नावं, ही यांनी घेतली की तुम्ही कुठल्या पुराव्याच्या आधारे त्यांच्याबद्दल बोलताय. त्याच्यावरूनच लक्षात आलं की तुमचे हितसंबंध आहेत त्यांच्याबद्दल. तुम्ही त्यांची कड काय घेता या दोन उद्योगपतींची, हा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे तो असा की नरेंद्र मोदी म्हणाले की उद्योगपती हे आवश्यक असतात देशाला आणि खाजगी उद्योग क्षेत्र उपक्रमशीलता आवश्यकता असते, त्यांच्याबद्दल असं टोकाची भाषा करणं हे चुकीचं आहे असं मोदी म्हणाले. आपल्याला त्याबद्दलही बोलायचं. देशाच्या विकासासाठी सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी क्षेत्र आवश्यक आहे आणि खाजगी क्षेत्र आवश्यक आहे. पण काँग्रेसवाले उद्योगपतींना सरसकट विरोध करतात असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींनी आपल्या भाषणात केला आणि खाजगी उद्योगपतींची त्यांनी तरफदारी केली, त्यांच्या उपक्रमशीलतेचं कौतुक केलं. चांगली गोष्ट आहे ना, खाजगी उद्योगधंदे लागतातच. खाजगी उद्योगधंदे हेच तर आता महत्त्वाचे आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. पण हे काँग्रेसला सांगण्याचं कारण काय? 1980 मध्ये इंदिरा गांधींचं पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने थोडेसे आर्थिक क्षेत्र खुली केली होती देशी विदेशी भांडवलासाठी. हळूहळू मोकळे केली होती क्षेत्र. त्यांच्या लक्षात आल्या आपल्या चुका, त्यांनी चुका केल्या. लायसन्स परमिट आज इंदिरा गांधींच्याच काळात आलं, पण त्यांनी चुका दुरुस्त करण्याचा प्रयोग सुरू केला. राजीव गांधींनी आपल्याला माहिती आहे टेलिकम्युनिकेशन्स आणि कम्प्युटर्स आणि शिवाय कन्झ्युमर म्हणजे गृहोपयोगी वस्तू ही क्षेत्र खुली केली, आयात शिथिल केली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1991 साली डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आर्थिक शिथिलीकरण किंवा उदारीकरणाचं पर्व सुरू केलं आणि त्याच्यामध्ये रस्ते असतील, बंदरं असतील, विमानतळ असतील, बँका असतील, विमा क्षेत्र असतील हे खुली करण्याचा प्रयत्न त्यांनी पावलं टाकली ठोसपणे. ती पावलं टाकल्यानंतर त्याच धर्तीवरती पुढे वाजपेयींनी अशाच प्रकारची धोरणं स्वीकारली. पण हे काँग्रेसने केलं होतं ना. ज्यांनी हे केलं त्यांनाच तुम्ही काय शिकवताय की खाजगी उद्योगधंदे महत्त्वाचे आहेत वगैरे, आणि मीच जणू काय हे सगळं करतोय, खाजगी उद्योगधंदे देशाचा विकास उद्योगधंद्यांचा विकास मीच करतोय, या दाव्याला काही अर्थ नाही. त्यामुळे हम दो हमारे दो ही राहुल गांधींची टीका सरकारला झोंबलेली आहे. याचं कारण अंबानी आणि अदानी या दोन उद्योगपतींचीच संपत्ती, मुख्यतः दोन उद्योगपतींची संपत्ती गेल्या काही काळामध्ये प्रचंड वाढलेली आहे. आणि उद्योगधंद्यांचा विकास होणं चांगलंच आहे, पण अनेक उद्योगधंद्यांचा विकास जसा झाला, फक्त 2-4 लोकांचाच झाला तर ते डोळ्यामध्ये येतं आपल्या. त्याच्यातनं मक्तेदाऱ्या तयार होतात आणि मक्तेदाऱ्या तयार झालेल्या आहेत. आणि शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा जो विरोध आहे तो केवळ हमी भावाचा कायदा हा विषय एक आहे महत्त्वाचा, पण त्याच्याशिवाय या क्षेत्रामध्ये रिटेल क्षेत्रामध्ये अंबानी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, आणि बंदरांच्या क्षेत्रामध्ये असतील किंवा विजेच्या क्षेत्रामध्ये असतील, आणि आता गोडाऊन्स मोठ्या प्रमाणावरती या उद्योगपतींची अदानींची मुख्यतः गोडाऊन्स आहेत मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतलेले आहेत. आणि त्यामुळे हे दोन उद्योगपती मुख्यतः हे शेतकऱ्यांना वेठीला धरतील अशी भीती आहे. हे राहुल गांधी फक्त ही भीती जी आहे ती बोलून दाखवत होते. ते लोकांचा किंवा शेतकऱ्यांच्या जे दुःख आहे किंवा जे गाऱ्हाण आहे ते मुख्यतः ते लोकांपुढे सांगत होते. ही जबाबदारी विरोधी पक्ष नेत्यांची आहे, फक्त राहुल गांधींची नाही. हे काम त्यांनी अतिशय योग्य आणि चोखपणे केलं. आणि दुसरी टीका त्यांनी जी महत्त्वाची केलेली आहे, जी आजच्या दिवशी ती त्यांनी चीनच्या संदर्भामध्ये केलेली आहे. त्यांनी असे प्रश्न विचारलेले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला भारतीय प्रदेश का दिला, याचे उत्तर त्यांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी द्यावे. लष्कराला कैलास पर्वत रांगांमधून माघार घ्यायला का सांगितले गेले आहे, डेप्सांग प्लेन चीनकडून परत का मागितले नाही, आपली जमीन फिंगर 4 पर्यंत आहे, मोदींनी फिंगर 3 पासून ते फिंगर 4 पर्यंतची जमीन चीनला दिली आहे. मोदी चीन विरुद्ध ठामपणे उभे राहू शकत नाहीत,
ते आपल्या जवानांच्या बलिदानाचा अपमान करत आहे. भारतात कोणालाही असे करण्यास परवानगी देऊ नये. पंतप्रधान मोदी यावर का बोलत नाहीत असे प्रश्न त्यांनी विचारलेले. राहुल गांधींनी हे प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे त्यांना. आता त्याला उत्तर त्याच्याबद्दल खुलासा केलेला आहे संरक्षण खात्याने. त्यांनी असं संरक्षण खात्याने म्हटलं की भारताची जमीन चीनच्या ताब्यात दिल्याचा आरोप जो आहे तो चुकीचा आहे. भारताचा भूभाग हा पँगॉंग लेक म्हणतात ना ज्याला, सरोवराच्या फिंगर 4 पर्यंत आहे असं म्हणणं चुकीचं आहे. भारताच्या नकाशात चीनच्या ताब्यात असलेला भारताचा भूभागही आहे. हा भूभाग सुमारे 43,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळा इतका आहे असं संरक्षण खात्याने म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये म्हणजे पुढे संरक्षण खातं असं म्हणतंय की प्रत्यक्ष ताबारेषा ही फिंगर 4 पर्यंत नाही तर फिंगर 8 पर्यंत आहे. याच कारणामुळे फिंगर 8 पर्यंत पेट्रोलिंग म्हणजे तिथे पहारा करण्याची, गस्त घालण्याची मागणी भारत सातत्याने करत आहे आणि चीनबरोबर हा करार आहे. हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि डेप्सांग व्हॅलीमधील वादही सोडला जाईल असं संरक्षण खात्याने म्हटलेलं आहे. म्हणजे संरक्षण खात्याने असं सांगितलेलं आहे की राहुल गांधी म्हणतात त्यात तथ्य नाही आणि अजूनही वाटाघाटी सुरू आहेत. म्हणजे आता ज्या प्रकारे दोघांनी माघार घेण्याचं जे चाललेलं आहे ते कशा पद्धतीने माघार घेत आहेत, आपापल्या ज्या पोझिशनमधनं माघार घेत आहे, डिसएंगेजमेंट असं म्हणतात त्याला, ती प्रगती बघून त्यानंतर याबाबतची पुढची प्रगती होईल असं संरक्षण खात्याने सूचित केलेलं आहे. आणि संरक्षण खातं आपल्याला म्हणते त्यावर सुद्धा आपण त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. पण या 2 पोझिशन्स आहे. पण संरक्षण खात्यात बद्दल प्रश्न उपस्थित करणं याचा जवानांच्या मान अपमानाशी काही संबंध हे लक्षात घ्या. आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी गलवान खोऱ्यामध्ये जो काही संघर्ष झाला, प्रत्यक्ष शारीरिक हाणामारी झटापट झाली आणि त्यानंतर चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना मारलं आणि त्याचा बदला आपणही घेतला. हे सगळं आपल्याला माहिती आहे, त्याबद्दल जास्त तपशिलांनी सांगायचं कारण नाही. परंतु त्यावेळी जेव्हा राहुल गांधी असं म्हणाले होते की केंद्रातलं लडाखमध्ये जो चिनी आक्रमण झालं होतं त्याबाबत त्यांनी असा आरोप केला होता की त्याच्यावरती सगळं पडदा टाकण्यासाठी, म्हणजे चीनने आपली काही भूमी बळकावली, तिथे अनेक म्हणजे सैन्याच्या हालचाली सुरू झाल्या, चौक्या उभारण्यात आल्या, या सगळ्याबद्दल त्यांनी सांगितलं. सरकारने पहिल्यांदा हे नाकारलं होतं, टाळाटाळ केली सांगण्याबद्दल, स्टेटमेंटही केलं जात नव्हतं. राहुल गांधी सातत्याने प्रश्न विचारत होते आणि तेव्हा ते असं म्हणाले की माध्यमांवर सुद्धा याच्यावरती फोकस पडू नये. म्हणजे जे पंतप्रधान सांगतायत की मी 56 इंच छातीचा आहे, मी काँग्रेससारखा बुळ्या नाही आहे, माझ्या अंगात दम आहे, आमच्या सरकारमध्ये दम आहे, आम्ही पॉवरफुल आहोत. तेच सरकार, मोदी सरकार भरभक्कम आणि सशक्त मजबूत सरकार असताना जर चिनी सैन्य घुसखोरी करत असेल, आपला काही भाग गिळंकृत करत असेल तर त्याबाबत प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. प्रश्न विचारलं जाणं, सरकारने उत्तर द्यावं. पण त्यावेळी माध्यमांनी प्रश्न विचारण्याच्या ऐवजी प्रश्न न विचारून सरकारची बाजू मांडायला मोठ्या बहुसंख्य माध्यमांनी, सगळ्यांनी, अनेक माध्यमांनी, गोदी मीडियातल्या माध्यमांनी, आणि त्यामुळे त्यांनी राहुल गांधींची टिंगलटवाळी सुरू केली. त्याचप्रमाणे आत्ताही घडले. राहुलजींनी तेव्हा असं म्हटलं होतं, राहुल गांधींनी, की केंद्र सरकारने याच्यावरती पडदा टाकण्यासाठी माध्यमांवर दबाव टाकलेला आहे. आणि याच गोष्टी ज्या होत्या मी तुम्हाला सांगतो, हे लपवाछपवीचे खेळ जे चालतात हे सातत्याने मोदी सरकारच्या बाबत चालले. पूर्वी हे असं काहीच घडत नव्हतं असं मी म्हणत नाही, आपण आत्ताच्या सरकारबद्दल बोलतो. साधी आकडेवारी जी असते, स्टॅटिस्टिक्स, GDPची स्टॅटिस्टिक्स असेल, त्या आकडेवारीमध्ये जे म्हणजे आपल्याला सोयीची नाही, बेरोजगारीची आकडेवारी सोयीची नाही आहे. आपल्या बेरोजगारी वाढती आहे, विकास दर खड्ड्यात चाललेला आहे. हे लोकांपुढे येऊ नये म्हणून बोगस आकडे एक तर प्रसिद्ध करायचे, किंवा जो डेटा आहे त्या डेटा आहे, जो माहिती आहे त्याचा आधारभूत वर्ष बदलायचं, असे खेळ या सरकारने केले. आणि म्हणूनच
चीनबाबत सुद्धा हे सरकार माहिती दडवत आहे का लोकांपासून, असा प्रश्न विचारला तर त्याच्यात काही देशद्रोहाचं काही देशद्रोह आहे असं म्हणण्याचं कारण नाही. आज जेव्हा राहुल गांधी यासंबंधी प्रश्न विचारत होते की आपली भूमी चीनने गिळंकृत केलेली आहे, ही आपली भारत माता आहे, भारत मातेच्या म्हणजे आपल्या भूमीवरती आक्रमण केलेले आहे. राहुल गांधी असं म्हणाले की नौदल असेल, सैन्य दल आहे आपलं, आर्मी आहे आपली, हवाई दल आहे, या सगळ्यांच्या बद्दल मला अभिमान आहे, सगळ्या देशाला अभिमान आहे. कारण असा कुठलाही संरक्षणासंबंधी प्रश्न उपस्थित केला तर त्यांना माहिती आहे की माँ भारती का अपमान है, ये जवानों का अपमान है, असं लगेच हे लोक म्हणणार. हे मोदींनी ज्या पद्धतीने या लोकांची शाळा घेऊन ठेवलेली आहे ते सगळे त्याच तालासुरात म्हणतात ते आपल्याला माहिती आहे. आपण काहीही प्रश्न उपस्थित केला तर देशाचा अपमान, तुम्ही देशद्रोही, तुम्ही चीनचे हस्तकार, तुम्ही पाकिस्तानचे हस्तकार असं बोलतात ते, आणि आपल्या चुका दडवतात, आपण घातलेला घोळ दडवतात. ज्यावेळी तुम्ही असे म्हणता की तुम्ही या काळामध्ये असे प्रश्न का विचारता, ते एक साधा प्रश्न आहे. ज्यावेळी मुंबईमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याने हल्ला केला तेव्हा त्याच वेळी लगोलग गुजरातमधनं नरेंद्र मोदी इथे येऊन पत्रकारांना सामोरे जाऊन त्यांनी इथल्या महाराष्ट्रातल्या लोकशाही आघाडी सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांना असं वाटलं नाही की आता हा क्रायसिसचा काळ आहे, संकट काळ आहे, अशावेळी सगळ्यांनी आपण एकत्र राहायला पाहिजे आणि दहशतवाद्यांचा मुकाबला केला पाहिजे, असं त्यांना वाटलं नाही. म्हणजे एकतर्फी पद्धतीने तुम्ही प्रचार करता, तुम्हाला प्रश्न कोणी विचारले तर त्याच्याबद्दल तुम्ही शंका उपस्थित करता, त्यांची टिंगलटवाळी करता. राहुल गांधी जेव्हा प्रश्न विचारतात ते जर प्रश्न चुकीचे असतील तर काय चुकीचे आहेत ते तुम्ही सांगा, खुलासा करा. पण प्रश्न विचारण्याचा त्यांना काय, अनेकांना अधिकार आहे, मला अधिकार आहे. आणि आमच्या कोणाचे देशभक्तीबद्दल शंका तुम्ही घेऊ नका, आम्ही देशभक्तच आहोत. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की राहुल गांधीने आत्ता काही प्रश्न विचारले तर काय करतात हे खेळ पहिला, की लगेच तुम्ही नेहरूंना जाऊन विचारा की चीनला किती जमीन दिली तुम्ही. आता नेहरूंचे राहुल गांधी वारसदार आहेत, त्याच घराण्यातले आहेत, हे सगळं खरं आहे. पण नेहरूंनी ज्या काही गोष्टी केल्या त्याला राहुल गांधी जबाबदार कशी? म्हणजे त्याने आत्ता काही प्रश्न विचारला, तुम्ही जुन्या गोष्टी काढणार. एखादी संबित पात्र आहे तर त्यांच्याबद्दल अतिशय घृणास्पद गर्हणीय भाषेत टीका करतात की त्यांना काही डोकं आहे का म्हणून. आपले पुन्हा देवेंद्र फडणवीस ते बजेटबद्दल बोलताना म्हणाले की राहुल गांधींनी बजेटबद्दलचे 5 आकडे तरी सांगावेत. तुम्ही स्वतःला काय समजता म्हणजे देवेंद्र फडणवीस, की सगळी अक्कल फक्त भाजपच्या लोकांना दिलेली, फक्त बाकीचे लोक नादान आणि मूर्ख आहेत. हा जो अहंकार आहे ना, हा भयानक आहे अहंकार. आणि या अहंकारामागे आणखीन काही बरीच कारण आहे की या कुठल्या वृत्तीमधनं येतो, कुठल्या आपण काही मोठ्या उच्च संस्कृतीचं प्रतीक आहोत आणि बाकीचे मात्र फालतू लोक आहेत असं समजण्याच्या वृत्तीमधनं, आपल्या बुद्धीच्या, आपल्या सत्तेच्या अहंकारातून या गोष्टी येतात असं म्हणणं भाग आहे. तेव्हा राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पण त्याच वेळी आत्ता लगेच एका केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं याबद्दल राहुल गांधींबद्दल अतिशय टोकाचे विचार, त्यांनी चुकीचे विचार व्यक्त केले, प्रचंड स्वरूपामध्ये त्यांच्यावर टीका केली. आणि हे अपेक्षितच होते. केंद्रातले राज्यमंत्री आहेत, त्यांचं नाव आहे किशन रेड्डी. ते काय म्हणालेत बघा. त्यांनी असं म्हटलंय की आधी आमच्याबद्दल प्रश्न विचारण्याच्या ऐवजी तुम्ही नेहरूंबद्दल, तुमच्या आजोबांबद्दल तुम्ही हे लक्षात घ्या की तुमच्या आजोबांनी चीनला किती जमीन दिली हे बघा तुम्ही. हे थोडक्यामध्ये तुम्ही काही बोलू नका याच्याबद्दल, असं ते म्हणाले. त्यांनी असं म्हटलंय की कोण कायर आहे आणि कोण देशभक्त आहे हे देशाला माहिती आहे. त्यांनी असं सुचवलं या रेड्डींनी
की मोदी कायर नाही आहेत, तुम्ही कायर आहात आणि देशभक्त आम्ही आहोत. आणि सूचित केलं त्यांनी, अधोरेखित केलं की म्हणजे तुम्ही देशभक्त आहेत, आम्ही देशभक्त आहोत, मोदीजी देशभक्त आहेत असं ते म्हणाले. आर के सिंग आपल्याला माहिती आहे, माजी गृहसचिव, ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले, खासदार झाले, पुन्हा खासदार म्हणून निवडून आले, मंत्री झाले. त्या आर के सिंग यांनी म्हटले की राहुल गांधी यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्यामध्ये ते अतिशय इमॅच्युअर आहेत, असंसदीय शब्द त्यांनी उच्चारले आहेत वगैरे वगैरे असं ते म्हणाले. आता यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही की राहुल गांधींनी थेट प्रश्न विचारले. गेल्या वेळेस डोकलामबाबत असेल, गलवान खोऱ्याबद्दल असेल, त्यांनी थेट प्रश्न विचारलेले होते. आणि त्यांनी ज्या पद्धतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तेव्हाही सांगितलं होतं, आधी काही बोलायला तयार नव्हते, की चीनने घुसखोरी केली आहे की नाही हे त्यांनी विचारल्यानंतर मग सरकारी यंत्रणा लोकांना काही माहिती द्यायला लागली. त्याच्या अगोदर काही माहिती दिली जात नव्हती याच्या संदर्भात. आता जेव्हा एखादी ॲक्टिव्हिटी सुरू असते म्हणजे सीमेपाशी युद्ध सुरू असतं किंवा त्यावेळी काहीही कोणी काही विचारू नये हे ठीक आहे, पण त्याला काही दिवस उलटून गेल्यानंतर तरी काही माहिती मिळणं आवश्यक आहे लोकांना आणि ती तुम्ही माहिती द्यावी. ते फक्त एवढंच विचारतो की घुसखोरी झाली की नाही आणि सरकार ते सांगायला तयार नव्हतं आणि घुसखोरी झालेली होती. त्यानंतर जी सॅटेलाईट पिक्चर्स जी प्रसिद्ध झाली त्यामध्ये स्पष्ट दिसत होते की घुसखोरी झालेली म्हणून. 1 इंचही आम्ही चीनला देणार नाही वगैरे अशी राणा भीमदेवी भाषा करण्यात आली, पण तसं काही नव्हतं. नेहरूंच्या काळात मी तुम्हाला सांगतो की नेहरूंच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की चीनचे राजवट ही समाजवादी साम्यवादी विचारांची. नेहरूंचे विचार होते समाजवादी होते विचार. आणि नेहरूंनी ज्याप्रमाणे चीनला भेट दिली त्याप्रमाणे चवनला चीनचे पंतप्रधान त्यांनी भारताला भेट दिली. हिंदी चीनी भाईबाई अशा गोष्टी झाल्या आणि नेहरूंना असं वाटत होतं, विश्वास वाटत होता त्यांना चीनबद्दल की दोघांची विचारसरणी साधारणतः पुरोगामी विचारांचे दोन्ही देश आहेत, शेजारी देश आहेत, त्यांचे संबंध आपण चांगली मैत्री प्रस्थापित करू आणि त्यामुळे शेजाऱ्याशी कधी भांडू नये म्हणतात. त्या पद्धतीने नेहरूंचं धोरण होतं, पण चीनने दगा दिला नेहरूंना आणि हे दगा दिला हे स्पष्ट आहे. आणि अगोदर काही गोष्टी घडत असताना सुद्धा चीनने अगदी युद्ध जेव्हा सुरू झालं ना त्याच्या आधी 15-20 दिवस सुद्धा चौएनलाय हे शांततेची भाषा, मैत्रीची भाषा, भाईभाईची भाषा बोलत होते आणि त्याने अचानकपणे दगाफटका केला आणि आक्रमण केलं, आपला भूभाग गिळंकृत केला. हे नेहरूंच्या काळात घडलं. नेहरूंनी त्यांच्यावर अतिरिक्त विश्वास दाखवला. त्या काळात त्या काँग्रेस सरकारची, नेहरू सरकारची त्यामध्ये चूक झाली. ती चूक आपल्याला महागात पडली. हे खरंच आहे, हा इतिहास आहे. या संबंधी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि त्यावेळी मग जेव्हा अमेरिकेने आपल्याला शस्त्रास्त्र देण्याचं ठरवलं त्यानंतर चीनने एकतर्फी युद्धबंदी घोषित केली. त्यावेळी सोव्हिएत रशिया आपल्या मदतीला आल्याने अमेरिकेने शस्त्रास्त्र दिली आणि मग अमेरिकेचं जे याच्यात भारताच्या दक्षिण आशियात हस्तक्षेप वाढला तर ते आपल्याला चालणार नाही, आपल्याला परवडणार नाही असं चीनला वाटल्यामुळे त्याने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. हा इतिहास आहे. आणि चीनसारख्या देशाकडनं ही जी विश्वासघातीपणाची प्रवृत्ती त्यांची तेव्हा चीनसारख्या इतक्या मोठ्या देशाकडून ही समोर आली तेव्हा आपण आपल्या चुका मान्य केल्यास. नेहरूंना त्याचा धक्का बसला आणि 2 वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की नेहरूंच्या याच्यामागे भूमिका काय होती. चूक झाली आहे खरं ना, पण भूमिका काय होती हे लक्षात घ्या आपण. आणि नेहरू ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी विरोधी पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे तेव्हाचा जनसंघ, पूर्वावतार जनसंघ होता. आणि त्यावेळी आपण लक्षात घ्या त्यावेळी विरोधी पक्षातले लोक नेहरूंवर टीका करत होते. त्यावेळी नेहरू असतील किंवा काँग्रेसच्या कोणीही लोकांनी तुम्ही देशद्रोही आहात असं त्यांना म्हटलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी काही पत्रकार जे प्रश्न विचारत होते ते राहुल गांधींचीच एक प्रकारे उलट तपासणी घेत होते. घ्यायला काहीच हरकत नाही.
पण राहुल गांधी जे प्रश्न उपस्थित करत होते त्याला ते जसं जणू काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधींना प्रतिप्रश्न विचारावे त्या प्रकारचे प्रतिप्रश्न विचारले जात होते. मी त्यांना असं विचारण्यात येत होतं की याच्यामध्ये गिव्ह अँड टेक असतं, म्हणजे जेव्हा चीनशी आपल्या वाटाघाटी सुरू असतात तेव्हा गिव्ह अँड टेक, म्हणजे आपण काही देतो काही घेतो. तेव्हा राहुल गांधीने असं विचारलं की आपण काय गिव्ह केलं, आपण काही दिलं आहे ते मी सांगतो तुम्हाला, त्यांनी काय दिलं आहे ते मला सांगा ना. त्यावरती कोणी काही उत्तरं देऊ शकले नाही. दुसरा असा प्रश्न विचारणार की चर्चा सुरू आहे ना आता, वाटाघाटी सुरू असताना तुम्ही हे काय प्रश्न विचारता, अशाचा एक प्रश्न एका पत्रकाराने विचारला. तेव्हा राहुल गांधी असं म्हणाले, अहो तुम्ही मीडियाने हे प्रश्न विचारले पाहिजेत, मीडिया का गप्प आहे, मीडिया का विचारत नाही प्रश्न. म्हणजे एक प्रकारे मीडिया काहीच बोलत नसता मग राहुल गांधींसारख्यांना वाईटपणा घ्यायला लागतो. राहुल गांधींच्या ऐवजी समजा उद्या दुसरा नेता असेल. माझ्या मते माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी यासंबंधी काहीतरी मत व्यक्त केलं पाहिजे ना. गेल्या वेळी जेव्हा राहुल गांधी टीका करत होते तेव्हा शरद पवारांनी काय म्हटलं होतं, ज्यावेळी पंतप्रधानांबरोबर विविध विरोधी पक्ष नेत्यांची त्यांनी बैठक एक बोलवली, ऑनलाईन मिटिंग, तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की संरक्षणासारख्या विषयामध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत. शरद पवारांनी एक प्रकारे काँग्रेसच्या किंवा राहुल गांधीच्या विपरीत दुसरी भूमिका घेतली. त्यांना कुठलेही प्रश्न विचारले नाही. वास्तविक शरद पवारांनी विचारायला पाहिजे की काय वस्तुस्थिती आहे असं सांगायला पाहिजे. राहुल गांधी, काँग्रेस सगळे देशाबरोबर आहेत ना. चीनशी समजा युद्धाचा प्रसंग आला तर सगळे त्यांच्याबरोबर आहेत. सगळे विरोधी पक्ष, मग शिरोमणी अकाली दल असेल, तृणमूल काँग्रेस असेल, शिवसेना, सगळेजण देशाबरोबर आहेत ना. सगळेजण जवानांबरोबर आहेत. कोणी चीन बरोबर नाही आहे, कोणी पाकिस्तान बरोबर नाही आहे. पण शरद पवारांसारख्यांनी जर याच्या संबंधी काही प्रकाश टाकला तर लोकांना माहिती मिळेल. मुलायमसिंग यादव हे माजी संरक्षण मंत्री, पण तेही काही बोलत नाही त्याच्याबद्दल. मग राहुल गांधींना बोलायला लागतं. राहुल गांधी बोलले तर त्यांना शिव्या शाप पडतात. त्यांना काही अक्कल नाही, त्यांना कशातलं काही कळत नाही, ते पप्पू आहेत, अशा प्रकारची टीका केली जाते. मग नेहरूंनी त्यांच्या आजोबांनी काय केलं वगैरे गोष्टी विचारल्या जातात. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राहुल गांधी यांनी जे काही प्रश्न विचारले त्यांना तुम्ही उत्तरं द्या, त्यांचं आणि लोकांचं समाधान होईल, त्यामुळे आमच्या शंका दूर होतील. पण असे प्रश्न वाजपेयींनी सुद्धा नेहरूंना विचारले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी वाजपेयी संसदेत सदस्य होते तेव्हा वाजपेयींनी केलेल्या भाषणातला एक भाग मी तुम्हाला सांगतो. वाजपेयी असं म्हणाले की जोपर्यंत भारतीय भूमीवर चीनचे आक्रमण कायम आहे तोपर्यंत कोणतीही चर्चा चीनबरोबर करण्यात येणार नाही, हेही पंतप्रधानांनी म्हणजे नेहरूंनी आग्रहपूर्वक सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेला देशाने पाठिंबा दिला आहे. चीनबरोबर लहान मोठ्या मुद्द्यांबाबत तडजोड होईल, पण सीमा प्रश्नाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे नेहरूंनी स्पष्ट केलं आहे. बघा, नेहरूंनी स्पष्ट केलं आहे. हे स्वतः वाजपेयींनी मान्य केलं. त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला, म्हणजे सगळ्या ऑपोजिशननी, सगळ्या विरोधी पक्षांनी, असं ते म्हणाले. मात्र पंतप्रधानांनी चीनच्या पंतप्रधान जे ताजे पत्र पाठवले आहे त्यात ते या भूमिकेपासून थोडे हल्ले आहेत. वाजपेयी म्हणतात ना, त्यांनी म्हटलंय की चीनने जर भारतीय भूमीतून सैन्य मागे घेतले तर आम्ही आमचे सैन्य त्या भागात पाठवणार नाही. हे मान्य करण्याची गरज काय? आपल्याच भूमीत आम्ही आमचे सैन्य पाठवण्यात अडचण काय आहे? चीनने आक्रमण मागे घेण्यासाठी आपण ही किंमत देत आहोत का? सरकारची ही भूमिका देशाच्या सार्वभौमत्वाच्या विरुद्ध आहे, चुकीची आहे असे मला वाटते. चीनी आक्रमणासंबंधी जर आपण ठाम भूमिका घेतली नाही तर चीन आपल्याबरोबर सरळ वागणार नाही, वाजपेयी म्हणाले. वाजपेयींना नेहरूंनी, काँग्रेसनी कोणीही देशद्रोही म्हटलं नव्हतं, हे लक्षात घ्या. आता त्यापुढची एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो. आपल्याला माहिती की संरक्षण मंत्री कृष्ण मेनन हे अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं, त्यांना राजीनामा द्यायला लागतात. त्याच्यामध्ये पण त्यावेळी ते संरक्षण मंत्र्यांबद्दल, कृष्ण मेनन यांच्याबद्दल काय म्हणाले बघ. सर्वत्र संरक्षण मंत्र्यांविरुद्ध क्षोभ आहे.
संरक्षण मंत्री लष्करात त्यांच्या व्यक्तिगत निष्ठा ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचा एक वेगळा गट तयार करत आहे अशी शंका लोकांना येत आहे. वाजपेयी म्हणतात ते नेहरूंच्या गैरहजेरीत या निष्ठावान अधिकाऱ्यांच्या बळावर देशाची सत्ता बळकवण्याचा त्यांचा डाव आहे अशी ही शंका व्यक्त केली जाते. हे शंका वाजपेयीजींनी केली. त्यानं कोणी देशद्रोही म्हटलं नाही. सैन्याच्या बद्दल शंका घेताय तुम्ही, संरक्षण मंत्र्याबद्दल टीका केली किंवा शंका व्यक्त केली, सैन्याबद्दल जवानांचा अपमान आहे, तुमचं राष्ट्रप्रेम कुठे आहे, तुम्ही चीनचे हस्तक आहात का, अशा प्रकारची टीका वाजपेयींवर कोणीही केली नाही. कारण वाजपेयींच्या देशभक्तीबद्दल कोणालाही शंका नव्हती आणि नाही आणि कधीही येणार नाही. वाजपेयी हे आदरणीय पंतप्रधान होते, पण ते नेहरूंच्या परंपरेतले होते, उदारमतवादी होते. पण वाजपेयींनी ही टीका केली. मग ती टीका तेव्हा चालली, ती टीका चांगली. आणि जर राहुल गांधींनी जर प्रश्न विचारले तर ते चांगले नाही. नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधींचे चिरंजीव राजीव गांधी आणि राजीव गांधींचे चिरंजीव राहुल गांधी. या अर्थाने ही नेहरूंची परंपरा, पण ते नेहरूंनी आणि नेहरूंच्या घरांनी सगळ्या चुका करून ठेवलेल्या आहेत असं आपण म्हणजे भारतीय जनता पक्षाचं मत आहे, ठीक आहे त्यांचं. पण नेहरूंच्या चुकांबद्दल राहुल गांधींना जाब विचारणं हे चुकीचं आहे. त्यांच्या प्रश्नांना तुम्ही व्यवस्थित उत्तरं द्या लोकांचं आणि त्यांचंही समाधान होईल त्याच्यामुळे. पण राहुल गांधींनी उद्योगपतींसंबंधी हम दो हमारे दो ही टीका केली आणि चीनच्या संदर्भामध्ये जे प्रश्न विचारले ते भारतीय जनता पक्षाला झोंबले आहेत, ते अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यामुळे राहुल गांधींवरती टीकेची झोड उठवण्यात येते. पण राहुल गांधींनी केलेला हा सर्जिकल स्ट्राईक हा प्रभावी आहे, अत्यंत प्रभावी आहे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारची कामगिरी निभावली पाहिजे. याबाबत मी राहुल गांधींनी चांगली भूमिका घेतलेली आहे. फक्त काही बाबतीत सांगेन की काही शब्द वापरताना त्यांनी संयम बाळगला पाहिजे. पंतप्रधान हे देशाचे आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा काही शब्द वापरताना संयम पाळला पाहिजे, तेव्हा त्यांचा अपमान होईल, त्या पदाची शान जाईल असे शब्द त्यांनी वापरू नयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधींनी सुद्धा सोल्युशन्स दिली पाहिजे. मी चीनच्या वाटाघाटी करताना आपली पोझिशन काय पाहिजे, आपण कुठली भूमिका, कुठले आग्रह धरले पाहिजेत हेही त्यांनी सांगितलं पाहिजे. संरक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अभ्यासपूर्णपणे तपशिलाने भूमिका मांडली पाहिजे असंही मी सांगू शकतो. त्यामुळे मी राहुल गांधींची कुठल्याही पद्धतीने बाजू न घेता त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तरं द्यावीत आणि त्यांनी केलेला हा सर्जिकल स्ट्राईक हा प्रभावी होता एवढंच म्हणतो आहे. उद्या राहुल गांधी जर काही चुकले तर मी चुकलं म्हणणार, हे आपण लक्षात घ्या. आता मी इथेच थांबतो. नमस्कार.